नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्याला करायचं आहे स्प्राउट्स टिक्की आपल्याला आज करायची आहे। तर मी मुगाला असे मोड आणून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे मोड आलेले आहेत। तर स्प्राउट्स टिक्कीसाठी लागणारे साहित्य मी तयार केलेले आहे। तर थोडे स्प्राउट्स घेतलेले आहे, मुगाला मोड आणून घेतला आहे, बारीक कांदा चॉप करून घेतला आहे, गाजर चॉप करून घेतला आहे, शिमला मिर्च बारीक करून घेतली आहे, अद्रक लसूणची ठेचून घेतलेले आहे, पूर्ण पेस्ट पण नाही केलेली आहे, आणि थोडी कोथिंबीर। तर यासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे थोडंसं पनीर। तर पनीर आता घरात नाही आहे आणि पनीर तर हवं आहे, तर मग आता दूध उरलेलं आहे, त्याचं आपल्याला थोडंसं पनीर करून घ्यायचं आहे। तर आता आपण आधी पनीर करून घेऊया, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आपली अतिशय सुंदर अशी स्प्राउट्स टिक्की तयार होणार आहे, अतिशय सुंदर। त्यामुळे आपण पहिले पनीर करून घेऊयात। घरात होतं तेवढं दूध मी आता तापत ठेवून दिलेलं आहे। आपल्याला अगदी थोडंसं पनीर लागणार आहे, आणि तेवढ्यासाठी आपली रेसिपी आपण करायची नाही असं नाही करायचं। तर आपण आहे घरात तेवढं दूध घ्यायचं, आणि आता दूध तापून गेलं की आपल्याला त्यात टाकायचं आहे 1 चमचा व्हिनेगर। अगदी थोडंच दूध आहे, अर्धा लिटर, त्यामुळे 1 चमचा आपण त्यात टाकूया, आणि हळूहळू याला चाळून घ्यायचं आहे। हळूहळू चाळलेला आहे, आणि पाहू शकता तुम्ही पनीर आता असं मस्त मोकळं होत आलेलं आहे, पाणी वेगळं आणि पनीर तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। आता मी एक स्टीलच्या रोळीवर एक कापड टाकून घेतलेलं आहे, आणि त्या कापडावर आपल्याला हे पनीर टाकून द्यायचं आहे। आता यावर आपण थोडंसं गार पाणी टाकून द्यायचं आहे, जेणेकरून व्हिनेगरचा आंबटपणा निघून जाईल। आपल्याला थोडं पनीर हवं होतं म्हणून आपण झटपट घरीच पनीर तयार करून घेतलेलं आहे। आता याला छान असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। आता हे पनीर आपण 5 ते 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवूया, आणि तोपर्यंत आपल्याला हे जे स्प्राउट्स आपण घेतलेले आहेत त्यांना आपल्याला दळून घ्यायचं आहे। अगदी हलका घरका मारायचा आहे, खूप जास्त बारीक नाही दळायचं आहे। तर यात आपल्याला टाकायचे आहे 4 मिरच्या, आणि थोडेसे जिरे, आणि थोडेसे धने। माझ्या धने जिरेची पावडर संपली आहे म्हणून मी यात हे दळून घेते आहे। पावडर असेल तर आपण पावडर पण वापरू शकतो। आता याला दरदरीत मी दळून घेते। हे असं दरदरीत दळून घेतलं आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। आणि यातच आपण आता टाकणार आहोत बारीक कापून घेतलेला कांदा, गाजर, शिमला मिर्च, आले लसूणची पेस्ट, कोथिंबीर, आणि आता आपल्याला पनीर घालायचं आहे याच्यात। आता आपण पनीर पाहूया। पनीर पण लगेच सेट झालेलं आहे, मस्त खूप छान। यातलं आपल्याला अगदी थोडंसं पनीर यात वापरायचं आहे। सर्व वापरू शकतो, पनीर टाकून देऊया। आता टाकायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा असं थोडंसं बेसन, आणि चवीप्रमाणे मीठ। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त एकजीव करून घेतला आहे। तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकतात, पण मी 4 मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी जास्त तिखट नाही करणार। आपण लगेच टिक्की करून घेऊया। एक मोठा तवा ठेवून घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून द्यायचं। तुम्ही तुपात पण करू शकता किंवा बटरमध्येही टिक्की करू शकतात। आणि याचे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या टिक्की बनवू शकतात। अप्रतिम लागतात चवीला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक पदार्थ आहे हा। ज्यांना स्प्राउट्स खायला सांगितले मुलांना की ते लगेच नको म्हणतात, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने करून दिलं
झटपट फिनिश करतात. याच्या सर्वच छोट्या छोट्या टिक्की करून रचून दिल्या आहेत. या पूर्ण मस्तच आपल्याला त्यांना छान उलटा पालटा पण करून घ्यायचा आहे. टिक्की खूप सुंदर होत आहे. मस्त उलटा पालटा करून त्यांना दोघं बाजूने छान शेकून घ्यायचं आहे. थोडं तेल लावून द्यायचं आहे किंवा बटर पण लावू शकतात. अतिशय सुंदर डिश आहे ही. अगदी मुलांच्या डब्याला सुद्धा अति उत्तम, अगदी झटपट होणारी डिश आहे. फक्त पनीर मात्र तेवढं तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवायचं, नाही तर आपल्या घरात आणलेलं पण असतं. पनीर रेडी असेल तर आपण ही मुलांच्या डब्यालाही डिश बनवू शकतो. हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता होईल छान. दोघं बाजूने मस्त शेकून घेतलेला आहे. या नुसत्याही छान लागतात. पण आज आजची रेसिपी आहे स्प्राउट्स टिक्की चाट. तर आपल्याला याचा एक चाट बनवायचा आहे. तो आता आपण बनवून घेऊयात. झाल्या दोघं बाजूने शेकून आपल्या टिक्की तयार छान झालेल्या आहेत. तर आलू टिक्की चाट तर आपण नेहमीच खातो, पण आता यावेळेला आपण बनवला आहे अगदी स्प्राउट्स विथ पनीर असा सुंदर चाट बनवला आहे. त्यावर आता आपल्याला टाकायचं आहे मस्त खूप सारं दही. हे तुम्ही दही आंबट पण टाकू शकतात किंवा थोडी साखर टाकून गोड पण करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे. यावर टाकायचं आहे थोडीशी डाळिंबाची दाणे, थोडेसे आपले तिखट शेंगदाणे. यावर हिरवी चटणी पण वापरू शकतात. नसलेल तर थोडासा सॉस पण वापरू शकतो. अगदी थोडीशी अशी मिरीपूड. आपला मस्त स्प्राउट्स टिक्की चाट तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम आणि अतिशय सुंदर असा चाट तयार झालेला आहे. हेल्दी आणि पौष्टिक अशी डिश आहे ही, तुम्ही पाहू शकतात. आपली अतिशय सुंदर टेस्टी आणि हेल्दी अशी चाटची रेसिपी तुम्ही बघू शकतात कशी झाली आहे ती. आणि आजची हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.